नमस्ते. मी भारती अकरम मुंबासे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी शाळेची उपशिक्षिका. आमचे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी इयत्ता पहिलीमध्ये स्पेलिंग तयार करायला शिकलेले आहेत. बाराखडी येत आहे, छोटे छोटे शब्द पण ते वाचतात आणि स्पेलिंग लिहितात, छोटी छोटी वाक्य बनवतात. पण आज मात्र आमच्या दुसरीच्या विद्यार्थ्यांची एक कमाल तुम्हाला दाखवणार आहेत. सगळे म्हणजे दुसरीचे विद्यार्थी जे आहेत ते दुसरीचं मराठीचं पुस्तक इंग्रजीतून लिहित आहेत. काय करत आहेत तर दुसरीचं मराठीचं पुस्तक ते इंग्रजीतून लिहित आहेत. कसं लिहितेत, काय करतेत तर आपण बघूया. चला बघायचं आहे ना, चला जाऊया. बघा, इयत्ता दुसरीचे विद्यार्थी हा जो मराठीचा धडा आहे बघा, तुम्ही पाहू शकता तो धडा ते इंग्रजीत लिहित आहेत. अक्षर पण सुंदर काढत आहेत. बघा, माझी नात सोनाली हसऱ्या चेहऱ्यांची. बघा, ही महिक आहे. परत तिथं शिवन्या आहे. बघा, शिवन्या काय करते बघू दे. अक्षर वाव, सुंदर आहे, सुंदर केलं आहे बघा तिने. ती पण माझी नात हा धडा लिहित आहे आणि सुंदर अक्षरात लिहित आहेत. सगळे विद्यार्थी तुम्ही बघू शकताय की प्रत्येकजण मराठीतला धडा इंग्रजीत लिहित आहे आणि मी प्रत्येकाचं तुम्हाला दाखवणार आहे. बघा, ही मला अक्षर दाखवू ना पलीकडचं पुस्तक बघू. बघा, हिनी पण माझी नात घेतलेलं आहे. तसं तर प्रत्येकाचा धडा वेगवेगळा आहे. तुम्ही बघू शकताय, माझी नात सोनाली हसऱ्या चेहऱ्यांची. यामुळे काय होतं आहे, विद्यार्थ्यांना काना मात्रा वेलांटी वेगळं शिकवण्याची गरज नाही पडत आणि स्पेलिंग वगैरे तयार करण्याचं त्यांचं आणखीन छान कौशल्य तयार होते. ही काय करते बघू दे. देवा तुझे किती. बघा, आरोही खाडे आहे. बघा, तुम्ही बघू शकताय, देवा तुझे किती सुंदर आकाश. छान लिहिलेलं आहे बघा. थोडंसं अक्षरामध्ये गॅप ठेव. छान लिहायला लागली बघा. परत आपण बघूया हिचं काय चाललं आहे बघू दे. हात काढ बरं. तू पण माझी नात लिहिती आहे. बघा, सुंदर अक्षर काढलेलं आहे. आता दुसरीचे विद्यार्थी मराठीतला धडा इंग्रजीत लिहिते. खूप छान प्रयत्न आहे. इथं राजवीर बसलेला आहे. राजवीरचं काय चाललं आहे बघू दे मला. राजवीरचं अक्षर पण बघायचं आहे. अरे वा वा, आपला भारत. बघा, हा मराठीतला धडा आहे. तो बोट ठेवून आपला भारत लिहित आहे. बघा, तुम्ही बघू शकताय, राजवीर वाघमोडे. भारत देश आपल्या सगळ्यांचा देश भारत. म्हणजे जे तिथं वाक्य लिहिलेलं आहे तो ते इथं इंग्रजीत लिहित आहे. बघा बघा, इथं विराज जगदाळे बसलेला आहे. तो कुठला धडा लिहितोय. दिनदर्शिका, जो इयत्ता दुसरीमध्ये आहे. बघू, दाखव रे दादा, पेज दाखव तुझं इकडचं. वाव, सुंदर अक्षर आहे. तुम्ही अक्षर बघा इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचं बघू शकताय. आणि पलट बरं, इथंपर्यंत आलं आहे बघा. दिलेली असते त्यात सर्व. सुंदर लिहितोय बघा. सगळ्याच मुलांचं जर अक्षर तुम्ही बघितलं तर तुम्हाला अक्षर सुंदर दिसेल. इथं समर्थ बसलेला आहे. समर्थ कुठला धडा लिहितोय बघूया आपण. समर्थ लिहितोय चतुर हिराबाई. बघा, तुम्हाला दिसेल आहे बघा, त्याचं पण अक्षर सुंदर आहे. चतुर हिराबाई पहाट झाली माणिक. तुम्ही बघू शकताय, झोपेतून उठला बाहेर पाहिले. बघा, माझ्या मुलांना काना मात्रा वेलांटी. इंग्लिशमध्ये मुलं परफेक्ट. ही आहेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघमोडेवाडी शाळेचे विद्यार्थी, जे इयत्ता दुसरीचे आहेत आणि प्रत्येकजण आपापला सेल्फ स्टडी आणि स्वतः धडा लिहित आहे. आपण अजून आणखीन एक दोन विद्यार्थ्यांचं बघूया. बघा, ही काय लिहिती आहे. भेळ. अरे वा, बघू, दाखव दीदी. हातवरचा काढ. बघा, भेळ तिने शब्द इंग्रजीत लिहिलेला आहे. आई आई कर ना ग भेळ. किती सुंदर लिहिलं आहे बघा. मुलं छान प्रयत्न करते. ती शरण्य मडके आहे. त्यानंतर अभिमन्यू सोनवलकर बघू काय करतोय. तीही भेळ लिहितोय. वाव, बघा, हात काढ दादा. अक्षर पण सुंदर आहे बघा. आई आई कर ना ग भेळ.
हे काय आहे? छेरे बाबा मानणार छे. हां, छे रे बाबा मला नाही वेळ. बघा वेळचं स्पेलिंग त्यांनी लिहिलं आहे. सुंदर अभिमन्यू. आणि नंतर आपण बघूया स्वरा दिदी आमची, स्वरा जिमल, ती सुद्धा काहीतरी लिहिती आहे. तिचा कुठला आहे बघू दे धडा? माझी नात. तू पण तीच आहे का? बघू दे, दाखव मला. वाव, अक्षर बघा तुम्ही. इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे ही, ना 5वीची ना 6वीची, इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी आहे आणि वाघमोडेवाडी शाळेची विद्यार्थिनी आहे. अभिमान वाटतो मला माझ्या विद्यार्थ्यांचा. माझी नात सोनाली हसऱ्या चेहऱ्यांची. वाव, बघा किती सुंदर अक्षर काढलेले. हां, एखाद्या इंग्लिश मिडियमच्या शाळेला लाजवेल असं हे अक्षर आहे. तर आणखीन काही विद्यार्थी आपले लिहित आहेत, प्रयत्न करत आहेत. भरपूर सगळ्या विद्यार्थ्यांसाठी चाललेलं आहे. दाखव दादा तुझं. बघा, हा सुद्धा आहे रितेश कावडे, देवा तुझे किती, तो धडा लिहित आहे. त्यानंतर आपण श्रेष मोठे चुलीवरची खीर लिहितोय बघा. हां, चुलीवरची खीर. नंतर हा शौर्य खताळ काय लिहितोय? चंपकला शाबासकी मिळाली. हां, शौर्य खताळ आणि शौर्य माने दोघं मिळून एकत्र लिहितात बघा. हे बघा, चंपकला शाबासकी मिळाली. बघा, यातून माझ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचं लेखन, स्ट्रोक आणि विद्यार्थ्यांना इंग्रजीचं जे स्पेलिंग मिस्टेक आहेत त्या कमी होते. स्वतः विद्यार्थी करतात. तुम्ही बघू शकता किती मग्न विद्यार्थी आहेत त्यांच्या ह्याच्यात. तर तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. थँक्यू.